आम्हाला एक संधी द्या, त्या संधीचं सोनं आम्ही नक्की करू. समीर म्हात्रे. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24. रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या असता उमेदवार रिंगणामध्ये उतरले. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार समीर म्हात्रे यांनी आज या प्रचारादरम्यान लोकांकडे एक मागणी केली. आम्हाला एक संधी द्या, त्या संधीचं सोनं आम्ही नक्की करू. मागील काही वर्षांमध्ये अनेक समस्या आल्या. आमच्या परीने आम्ही त्या लोकांपर्यंत परिपूर्ण कार्याचा प्रयत्न केला. आमचं एकच मागणी आहे, आम्हाला एक संधी द्या, त्या संधीचं सोनं आम्ही करून दाखवू. या भागांमध्ये अनेक समस्या आहेत. राजकर्ते तेच आहेत, कार्यकर्ता तेच आहेत, नेते तेच होते, परंतु प्रश्न काही सुटले नाही. आम्ही आमच्या पद्धतीने बरेच काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु आता आम्ही या जनतेकडे या आशेने बघतोय की मूलभूत सुविधा आहेत त्या परिपूर्ण आम्ही करणार. आम्हाला संधी ही माझी जनता देणार व त्यांचा विश्वास मी कधीही पडू देणार नाही, असं ठाम बोलताना समीर म्हात्रे यांनी सांगितलं. जी आज आपण देव गावामध्ये फिरलात, लोकांच्या काय काय समस्या आपल्यापर्यंत आल्या? जय महाराष्ट्र. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जिल्हा परिषद निवडून लढवतो आहे. 23 वडखळ या गटातून मी उमेदवारी मला मिळालेली आहे. आज मला वाटते जवळजवळ माझ्या गटातील 35 ते 40% मी हा भाग माझा 3 दिवसामध्ये फिरून झालेला आहे. आणि प्रश्न लोकांचे अनेक आहेत, पण मूलभूत प्रश्न जो प्रत्येकाच्या तोंडात नाही तर प्रत्येक स्त्रीच्या तोंडात तो फक्त पाणी. आजची परिस्थिती अशी आहे की 3 दिवसाआड त्यांना पाणी मिळते आणि येत्या 1 तारखेपासून 7 दिवसाआड पाणी येणार अशी त्यांच्या ग्रामपंचायत नोटीस आलेली आहे. घरामध्ये 3-3, 4-4 नळाचे कनेक्शन आलेले आहेत वेगवेगळ्या योजनेतून, पण त्या 3ही नळांना अजूनही पाणी त्यांच्याकडे येत नाही आहे. ही फार मोठी समस्या आहे. काही लोकांना असं वाटतं की आम्ही सत्तेमध्ये होतो म्हणून काही लोक आमच्यावरती ब्लेम करत होते की तुम्ही आम्हाला पाणी देत नाहीत. त्यांना आम्ही समजून सांगितलं की आम्ही सत्तेत नाही आहोत, आम्ही पहिल्यांदाच निवडणूक लढत आहोत, तुम्ही आम्हाला संधी द्या. गेल्या 35-40 वर्षातून जे तुम्हाला पाणी मिळालं नाही, पण आम्ही तुम्हाला पाणी द्यायचं 100% प्रयत्न करू. त्याला कारण असं आहे की खारेपाटामध्ये जे पाण्यासाठी उपोषण झालं, ज्या खारेपाट संघटनेने उपोषण केलं त्याच्यामध्ये सक्रिय असा आम्ही सहभाग त्याच्यामध्ये घेतला होता. आणि आज आपल्याकडे काही योजना त्यांच्या मंजूर झालेल्या आहेत. पण आमचं असं म्हणणं आहे की 165 कोटी आजपर्यंत या विभागामध्ये पाण्यासाठी आले. अगदी 17-18मध्ये 38 कोटीची मोठी योजना इथे आपल्याकडे आली, पण लोकांच्या घरामध्ये पाणी काही आलेलं नाही आहे. त्याचबरोबर अनेक समस्या आहेत, जसे रस्ते, आरोग्याची समस्या, अशा अनेक समस्या आहेत. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत खारेपाट हा उपेक्षित भाग म्हणून या विभागातला राहिलेला आहे. आणि ह्याची 100% या वेळी मतदारांनी त्याची दखल घेतलेली आहे आणि त्यांनी आम्हाला उत्स्फूर्त असा पाठिंबा दिलेला आहे. आज आपण बघत असाल तर माझ्यासोबत जे आहेत हे मी कोणीही भाड्याने आणलेली लोक नाही आहेत. हे माझ्या घरातले, माझ्या गावातले शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते आणि माझ्या माता भगिनी आज माझ्यासोबत फिरत आहेत. कुठेही आम्ही प्रचाराला जाताना आम्ही माणसं भाड्याने नेत नाही. लोकांना प्रचाराला नारळ फोडायला पण वेगवेगळ्या गावातनं गाड्या बोलायला लागतात आणि आम्हाला तसं काही करायला लागत नाही. शिवसेना पक्ष गरीब असला तरी त्याचा कार्यकर्ता श्रीमंत आहे, याचा मला अभिमान आहे. आणि नक्कीच एवढ्या लोकांचा आज मला पाठिंबा आहे. विजयापासून आम्हाला कोणी थांबवू शकत नाही, इतके मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.